सो आपण पाहतोय सेकंड सर्किट आपलं जे आहे कंपोजिट सर्किट मधलं सिरीज सर्किट विथ एअर गॅप। आता मग मी काय करतोय, मी एक कोअर घेतो आहे, या कोअरला काय घेतला, कोअर काय केला, कोअर बेंड केला आणि यांच्यामध्ये एक एअर गॅप, जी एअर गॅपची लेंथ आहे ती आहे L, एअर गॅपची लेंथ आहे L आणि जी कोअरची मेन लेंथ आहे ती आहे ही आहे L जी, ही आहे Li आहे तुमची आयरन पार्टची लेंथ आणि L जी आहे एअर गॅप लेंथ, L जी काय एअर गॅप लेंथ। आता हे सगळं पाहत असताना मी थोडा आयडियल कंडिशन्स घेतो, इथे प्रॅक्टिकल कंडिशन घेत नाही मी, इथे आयडियल कंडिशन घेतो। आयडियल कंडिशन मध्ये असं एक यावर एक क्वेश्चन आला तर गेट मध्ये, गेट 2019 मध्ये सेम याच्यावर विथ एअर गॅप वर एक क्वेश्चन आला होता। पहिले अज्यूम केला होता, पहिले म्हटलं होतं की आयडियल कंडिशन आहे। आयडियल कंडिशन म्हणजे काय, आयडियल कंडिशन म्हणतो, आयडियल म्हणजे काही लिकेज फ्लक्स नाही, लिकेज फ्लक्स बद्दल अजून आपण पाहिलं नाही, ठीक आहे। नंतर या ठिकाणी फ्रिंजिंग इफेक्ट होत नाही, इथे फ्रिंजिंग इफेक्ट होत नाही आहे, जे आपण पाहतो रेग्युलर तसंच आहे की इथे जिना समजा हे मॅग्नेटाइज होत आहे। आता मला जर असं जर पाहिलं तर या ठिकाणी जर मला टोटल रिलक्टन्स जर बघायचं असेल तर टोटल जो रिलक्टन्स आहे तो होऊन जाणार SP इज इक्वल्स टू SI प्लस SG। या ठिकाणी काय झालं, एक तर जो आयरन पार्ट घेतला होता त्याचा एक रिलक्टन्स राहणार, सोबत काय राहणार एअर गॅपचा रिलक्टन्स। मी जर याला बघत असेल, मी जर याला बघत असेल तर मी SI ला लिहितो, SI राहणार Li divided by mu 0 mu r into a। SI is equals to Li divided by mu 0 mu r into a plus Lg divided by mu 0 mu r into a। आता बघा मी दोन्ही ठिकाणी a घेतला, ए का बरं घेतला, कारण ए तुम्ही काय घेता क्रॉस सेक्शन एरिया, मी इथे आयडियल कंडिशन मधला इथे कोणताही फ्रिंजिंग इफेक्ट झाला नाही किंवा इथे लिकेज फ्लक्स ही आले नाही। हे जे आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला इथे कळेल, और याच जे आहे चॅप्टर मध्ये याच व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळेल की लिकेज फ्लक्स काय राहते आणि इथे फ्रिंजिंग इफेक्ट काय राहते। तर या ठिकाणी बघा की मी काय घेतलं, एरिया दोघांचा सेम घेतला, एरिया कोणता घेतला असतो क्रॉस सेक्शन एरिया। मी जर म्हटलं की याचा क्रॉस सेक्शन एरिया आहे हा, ज्या एरिया मध्ये फ्लक्स फ्लो होत आहे आणि तेवढाच क्रॉस सेक्शन एरिया मी घेतो हा। एक्झाम्पल काय आहे की हा पेन पायाचा डायमीटर इथे आहे, हा हे जे दोघांचे क्रॉस सेक्शन एरिया मी इथे घेतो असे, हे याचा पण क्रॉस सेक्शन एरिया काय झाला तेवढाच झाला। क्रॉस सेक्शन बघायचं ना मला, क्रॉस सेक्शन म्हणजे काय, तुम्ही काय करता कट करताना पाहता, हा जो आहे याच्यामध्ये तुम्ही काय घेतला, इथे एरिया काय घेतला, एरिया घेतला सेम, ओके। आता एरिया सेम आहे, या ठिकाणी जर मी बघत असेल पुन्हा जर मला फ्लक्स सेटअप करायचे, फ्लक्स सेटअप करायचे सिरीज सर्किट आहे, आपण पाहता सिरीज सर्किट विथ एअर गॅप, तर दोन्हीही कंडिशन मध्ये इथे एअर गॅप मध्ये आणि याच्यामध्ये फ्लक्स काय राहणार आहे, सेम राहणार आहे। जर मी मल्टिप्लाय करेन दोन्ही साइडला तर हे होऊन जाणार ST multiplied by phi is equals to SI multiplied by phi plus SG multiplied by काय येणार आहे phi येणार आहे। मी याला म्हणतो टोटल MMF required to set up flux in iron part in air gap, याला म्हणतो मी MMF of iron part, हा लागणार आहे MMF required to overcome the reluctance of air gap, याला म्हणतो SG, याला म्हणतो SG। सोबत याला मी असं हे लिहू शकतो, याला लिहायचं असेल तर मी याला लिहू शकतो HI into Li, MF ला लिहू शकतो आपण HI into काय Li प्लस इथे लिहू शकतो HG into काय Lg लिहू शकतो। आता नेक्स्ट जर इथे मी बघत असेल तर इथे बघा काय, याला मी आणखी लिहू शकतो, याला लिहू शकतो B डिवाइडेड बाय B, सगळ्यात येता B सारखा राहणार आहे कारण एरिया सारखे, एरिया काय आहे सारखे, B कशा डिपेंड करते, एक फ्लक्स आणि एरिया, फ्लक्स ही सेम आहे, एरिया पण काय घेतला सेम घेतला, तर मी काय घेतो B डिवाइडेड बाय mu 0 mu r into Li प्लस याला घेतो B Lg डिवाइडेड बाय mu 0, कारण जर एअर गॅप जर असेल तर रिलेटिव्ह परमिएबिलिटी किती राहणार आहे, रिलेटिव्ह परमिएबिलिटी राहणार आहे
इथे किती राहणार आहे, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी किती राहणार आहे 1. याला कॉमन घेऊ शकतो, याला जर कॉमन घेतला तर इथे येणार आहे b कॉमन हा येणार आहे li डिवाइडेड बाय, याला μ0 ला कॉमन घेतो, li डिवाइडेड बाय μr प्लस lg डिवाइडेड बाय μ0 बाहेर काढला तर हा येणार आहे lg. याच फॉर्म्युल्यावर एक्झॅक्ट सेम, काहीही डिफरन्स नाही, फक्त काही स्पेसिफिक कंडिशन्स दिल्या होत्या, 2 कंडिशन्स दिल्या होत्या, फॉर्म्युला हाच होता. याच फॉर्म्युल्यावर या ठिकाणी या 2019 च्या गेट मध्ये क्वेश्चन आला होता, 2018 च्या गेट मध्ये जे आहे क्वेश्चन आला होता, क्वेश्चन विचारला होता याच टॉपिक. ओके, तर थोडंसं या टॉपिक कडे लक्ष द्यायचं. काय केलंय त्यांनी, काय केलंय, फक्त जी रिक्वायरमेंट आहे, रिक्वायरमेंट काय, टोटल रिलक्टन्स काय करायचं, ओव्हरकम करायचं, तेवढा तुम्हाला काय करायचं आहे, एमएफ काय करायचं आहे, प्रोव्हाइड करायचं आहे. ओके, आता पहा या ठिकाणी एक इफेक्टचं नाव घेतलं मी फ्रिंजिंग इफेक्ट आणि एक घेतला लिकेज. तर फ्रिंजिंग काय राहते, लिकेज काय राहते हे बघू. तर सगळ्यात पहिला आणि मोस्ट इम्पॉर्टंट जो इफेक्ट आहे तो काय आहे, फ्रिंजिंग. सगळ्यात इम्पॉर्टंट इफेक्ट आहे फ्रिंजिंग. फ्रिंजिंगचा इफेक्ट पहा काय आहे. फ्रिंजिंग जर बघत असेल तर सुरुवातीला मी इथे 2 एक्झाम्पल घेतो. सुरुवातीला इथे 2 एक्झाम्पल्स घेतो. या एक्झाम्पल्स वरनं तुम्हाला कळेल की फ्रिंजिंग का कुठल्याही इलेक्ट्रिकल मशीन मध्ये व्हायला नको. तर सगळ्यात पहिले मी घेतोय मोटर. हा घेतला NS पोल, मोटर घेतोय. मोटर मध्ये मी काय म्हणतो, मोटर मध्ये N2S फ्लक्स चालले, इथे काय घेतोय, करंट देत असतो मी. मोटरला मी सप्लाय देत असतो, इलेक्ट्रिक सप्लाय देत असतो. मी इथे दाखवतो क्रॉस, इकडे दाखवतो डॉट. सप्लाय दिला, मोटर फिरली, लेफ्ट हँड रूल लावला. जर लेफ्ट हँड रूल लावला तर ही मोटर काय फिरते, अँटी क्लॉकवाईज फिरते. इथे हे फिरत असताना हा कंडक्टर काय करते, एक्सपीरियन्स करते फोर्स F BIL sin थीटा. पाहिलं, हा काय झाला, BIL sin थीटा. तर याच्यामध्ये बघत असेल पहा, याच्यामध्ये पहिले कन्सेप्ट समजून घ्या, मग फ्रिंजिंग कळेल आणि मग कळेल की फ्रिंजिंग का यूज करायची नाहीये. फ्रिंजिंग जे आहे आपल्याला का अवॉइड करायची आहे, का एलिमिनेट करायची आहे आपल्या मॅग्नेटिक सर्किट मधून, आणि हा अनडिझायरेबल फिनोमेना का बघा. आता फ्लक्स डेन्सिटी घेतली. चला, B फ्लक्स डेन्सिटी कोणती घेणार आहे. जर मला फ्लक्स डेन्सिटी घ्यायची असेल तर फ्लक्स डेन्सिटी आहे फ्लक्स पर युनिट एरिया. हा एरिया कोणता, मला ना हे फ्लक्सेस ना असे पाहिजे असेल. हे जे फ्लक्स आहे ना हे असे पाहिजे. हे फ्लक्सेस काय पाहिजे, हे असे पाहिजे आहे. फ्लक्सेस असे पाहिजे आहे की ज्याच्यामध्ये हे फ्लक्स फ्लो होतात आहे, इकडे फ्लक्स फ्लो होतात आहे, आणि या स्पेसिफिक एरिया मधला जेवढा एरिया कोणता, रोटरचा एरिया दिसते ना मला. क्रॉस सेक्शन आपण कोणता घेणार आहे, क्रॉस सेक्शन. आपण पाहणार की हा एरिया मधला असा नाही पाहणार, आपण पाहणार याच्यातनं किती फ्लक्स चालले, हा एरिया पाहणार, क्रॉस सेक्शन एरिया. जर क्रॉस सेक्शन एरिया बघत असेल या ठिकाणी बघणार की क्रॉस सेक्शन एरिया मधनं किती फ्लक्स फ्लो होतात आहे, तेवढी काय राहणार, फ्लक्स डेन्सिटी राहणार आहे. म्हणजे फोर्स पहा कशावर डिपेंड करेल, फ्लक्स डेन्सिटी, लेंथ, करंट आणि अँगल बिटवीन कंडक्टर अँड मॅग्नेटिक फील्ड सोबत. जर मी इथे पाहत असेल, सोबत या ठिकाणी पाहत असेल, इथे या ठिकाणी मी हा N पोल आहे, हा S पोल आहे, आणि मी याला रोटेट करतोय क्लॉकवाईज डायरेक्शन नी. इथे येतो क्रॉस, इथे येतो डॉट. हे आहे जनरेटर. हे आहे जनरेटर. जनरेटर मध्ये बघा, जर मी जनरेटरची गोष्ट करत असेल तर जनरेटर मध्ये जो EMF इंड्यूस होत असते तो होत असते E BLV sin थीटा. हा होत असते E BLV sin थीटा. इथे पण फ्लक्स डेन्सिटी आहे. पहा दोन्हीही केस मध्ये पहा, मोटर आणि इथे जनरेटर मध्ये ज्या 2 इम्पॉर्टंट टर्म्स आहेत, एक तर इथला व्होल्टेज आणि इथले काय फोर्स. इथला काय फोर्स, दोन्ही डिपेंड कशावर करतात, दोन्ही डिपेंड करतात तुमच्या फ्लक्स डेन्सिटी करतात आहे. जर असं झालं, फ्लक्स डेन्सिटी जर कमी झाली, फ्लक्स डेन्सिटी कमी जर झाली तर काय होणार आहे, या ठिकाणी हा फोर्स कमी होणार आणि सोबत काय होणार आहे, हा EMF इंड्यूस पण काय होणार आहे, कमी होणार आहे. मला जर हे दोन्ही कमी नसेल होऊ द्यायचे तर मला काय फ्लक्स डेन्सिटी काय करायला लागेल, कॉन्स्टंट करायला लागेल. फ्लक्स डेन्सिटी काय करायला लागेल, कॉन्स्टंट करायला लागेल. म्हणजे ही फक्त आणि फक्त याच पार्ट मध्ये गेली पाहिजे. हे फ्लक्सेसनी जे आहे इकडनं इकडे जंप करायला नको, इकडे असे जायला नको.
हे जर इकडे गेले तर हे युजलेस पोल हे झालं फ्लक्स झालं. हे काय झालं युजलेस झाले. या ठिकाणी फ्लक्स डेन्सिटी काय झाली कमी झाली. या एरियामध्ये फ्लक्स डेन्सिटी घेतो ना आपण काय घेतो या एरियातली. हे फ्लक्सेस बाहेर गेले. हे फ्लक्सेस आता फोर्स का होणार फ्लक्स डेन्सिटी कमी होणार. फोर्स का होणार आहे कमी होणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काय जे फ्लक्सेस काय करायचे कन्फाईन करायचे स्पेसिफिक डायरेक्शननी. पण फ्लक्सेस जे आहे हे काय होत असतात जेव्हाही तुम्ही पाहता जेव्हाही एखादा मॅग्नेटिक सर्किट पाहता ज्याच्यामध्ये तुम्ही एअर गॅप दिली जर मी या सर्किट मध्ये एअर गॅप देतोय पहा एक सर्किट आहे या सर्किट मध्ये एक एअर गॅप दिली याला काय देतोय मी सप्लाय देतोय. मला काय पाहिजे एअर गॅप मध्ये फ्लक्स पाहिजे फ्लक्स डेन्सिटी पाहिजे. जशी मी एअर गॅप दिली फ्लक्सेस काय करतात फ्लक्सेस हे काय करतात हे असे फ्लो होतात. हे काय होतात बल्ज आउट होतात आणि काय होतात स्प्रेड होतात. हे काय होतात बल्ज आउट होतात आणि काय होतात या ठिकाणी काय होतात स्प्रेड होतात. आता मी जर मी काय करतो हे फ्लक्सेस या डायरेक्शनने चालले असं अजून करतोय. आता मी काय करतो आहे इथे पहा काय अजून करतोय मला फ्लक्स डेन्सिटी पाहिजे. फ्लक्स डेन्सिटीचं व्हेरिएशन पहा कसं झालं. मी जर इथे फ्लक्स डेन्सिटी पाहत असेल हा क्रॉस सेक्शन एरिया घेतला ठीक आहे. हा क्रॉस सेक्शन एरिया घेतला आणि हाच क्रॉस सेक्शन एरिया मी इथे जर ठेवला तर मला एक सांगा फ्लक्स डेन्सिटी काय झाली. या ठिकाणी जर पाहत असेल तर फ्लक्स डेन्सिटी काय झाली रिड्यूस झाली. फ्लक्स डेन्सिटी काय झाली रिड्यूस झाली. फ्लक्स डेन्सिटी जर या ठिकाणी रिड्यूस होत आहे आणि असं जर तुम्ही तुमच्या मोटरमध्ये पण तुम्हाला काय जे एअर गॅप मध्ये फ्लक्स आणता तुम्ही एअर गॅप मध्ये काय आणता फ्लक्स आणता. सोबत जनरेटर असू द्या जनरेटरच्या मध्ये काय आहे एअर गॅप मध्ये फ्लक्स येते. तर इथे हे काय असते हे जर स्प्रेड आउट होत असेल असे तर इथे काय होणार आहे तुमची फ्लक्स डेन्सिटी काय होणार आहे रिड्यूस होणार आहे. या इफेक्टला आपण काय म्हणत असतो या इफेक्टला आपण म्हणत असतो फ्रिंजिंग इफेक्ट. या इफेक्टला म्हणत असतो फ्रिंजिंग इफेक्ट. द फ्रिंजिंग इफेक्ट आहे तर फ्रिंजिंग इफेक्ट काय की मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस काय होतात बल्ज आउट होऊन जातात बाहेर स्प्रेड होऊन जातात. बाहेर स्प्रेड झाले की तुमची फ्लक्स डेन्सिटी रिड्यूस होते. तुमची फ्लक्स डेन्सिटी काय होते या ठिकाणी काय होत असते ती काय होत असते रिड्यूस होत असते. तर हा काय अनडिझायरेबल फिनॉमिना हा जो आहे हा आहे तुमचा अनडिझायरेबल फिनॉमिना. तर या जर अनडिझायरेबल फिनॉमिनाला जर अवॉइड करायचं असेल आणि जे आपण अवॉइड करतो ईच अँड एव्हरी मशीन मध्ये जे आपण अवॉइड करत असतो ईच अँड एव्हरी मशीन मध्ये तर याच्यासाठी काय याला जर अवॉइड करायचं असेल इट इज टू अवॉइड फ्रिंजिंग इफेक्ट. फर्स्ट तुम्ही काय करता फर्स्ट तुम्ही चूज करता गुड मॅग्नेटिक मटेरियल. गुड मॅग्नेटिक मटेरियल काय करता यूज करता. सेकंड या ठिकाणी पहा काय करता एअर गॅप as narrow as possible. जेवढी एअर गॅप नॅरो करता नॅरो म्हणजे काय तुम्ही काय करता याला काय करता छोटा करता. जेवढी एअर गॅप कमी करता येणार तेवढंच तुम्ही काय करणार या फ्रिंजिंग इफेक्टला काय करू शकता अवॉइड करू शकता. जे तुम्ही प्रत्येक मोटर मध्ये करता जे तुम्ही काय करता प्रत्येक ईच अँड एव्हरी मोटर मध्ये और इथे अल्टरनेटर मध्ये एअर गॅप ठेवता कमीत कमी एअर गॅप ठेवता या ठिकाणी काय ठेवता कमीत कमी ठेवता. आता पुढे जे आहे पुढे आपण इथे बघू पण की एअर गॅप द्यायला पाहिजे. जर तुम्ही एअर गॅप दिली तर सॅच्युरेशन लिमिट कशी काय इन्क्रीज होते. जेव्हा आपण मोटर बघू मोटर मध्ये हे पण पाहू की एअर गॅप देण्यामागचं सिग्निफिकन्स काय. एअर गॅप जर दिली तर त्या ठिकाणी जे आहे त्याचे ऍडव्हांटेजेस आपल्याला काय मिळतात. नेक्स्ट जो आहे इथे पाहिला आपण इफेक्ट पाहिला फ्रिंजिंग इफेक्ट. नेक्स्ट इफेक्ट आहे आपला नेक्स्ट आपण एक फॅक्टर पाहतोय ज्याचं नाव आहे लीकेज फॅक्टर. ठीक आहे. हे लीकेज फॅक्टरचे वगैरे आपण सिग्निफिकन्स पाहणार आहे सिंक्रोनस मशीन मध्ये. सिंक्रोनस मशीन असू द्या और मॉडर्न कोणतीही मशीन असू द्या त्याच्यामध्ये सिग्निफिकन्स पाहणार आहे. तर आता पहा जर मी इथे म्हटलं आपल्याला पाहिजे लीकेज जे आहे लीकेज फ्लक्स बघायचा आहे. आता बघा
मी काय करतो सेम डायग्राम इथे मला हे सांगा मी जे आता मी मोटर आणि जनरेटरची डायग्राम काढली माझ्यासाठी युजफुल फ्लक्स कोणते युजफुल फ्लक्स ते आहे की जे एअर गॅप मध्ये युजफुल फ्लक्स कोणते आहे की जे कोणते येणार आहे एअर गॅप मध्ये जे फ्लक्स येणार ते युजफुल आहे ते कामाचे आहे ते कामाचे कसे इथे हा आपण पाहिला तर हा नॉर्थ पोल आहे हा कोणता आहे साऊथ पोल आहे आणि इथे याच्यात जे फ्लक्सेस येणार ते आपल्या कामाचे एअर गॅपचे फ्लक्सेस काय युजफुल आहे हे कोणते फ्लक्सेस आहे युजफुल कारण एनर्जी कन्व्हर्जन साठी तुम्हाला काय इथे एअर गॅप मध्ये तुम्ही काय फ्लक्स आणता इथे जर करंट कॅरिंग कंडक्टर ठेवला तर ही बनते मोटर हे काय ते मोटर बनते आणि जर या फ्लक्सला जर तुम्ही कट केला तर फ्लक्सला कट केल्यावर काय असते ईएमएफ इंड्यूस होत असते मग नेहमी आपल्या कामाचे कोणते याच्या आतमध्ये आयरन पार्टच्या कामाचे आहे का नाही आपल्या कामाचे कोणते हे जे आहे याच्या आतमधले जे आहे ते काय आपल्या कामाचे कुठले एअर गॅपचे जे फ्लक्स आहे ते काय आपले युजफुल फ्लक्स तर मी पाहिजे काय करतो की या ठिकाणी काय फ्लक्स येत आहे आणि हे लिकेज फॅक्टर पाहत असताना पुन्हा मी फ्रिंजिंगला काय करतो आहे अवॉइड करतो मी म्हणतो की फ्रिंजिंग होत नाही इथे फ्रिंजिंग होत नाही आहे हे मी इथे दाखवतो आहे हे माझे एअर गॅप फ्लक्स याला मी म्हणतो युजफुल फ्लक्स पहा काय म्हणतो हे कामाचे एनर्जी कन्व्हर्जन साठी आपल्याला हे कामात पडतं आता पण जेव्हा तुम्ही इथे जे आहे नंबर ऑफ टर्न्स प्रोव्हाइड केले तर कुठेतरी क्रॉस होतो ऑफकोर्स कुठेतरी काय होणार आहे क्रॉस तयार होणार आहे आणि कुठेतरी काय होणार आहे डॉट क्रिएट होणार आहे जेवढे डॉट तेवढेच क्रॉस होणार आहे तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक डॉट आणि प्रत्येक क्रॉस काय करते त्याची मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करते कुठलाही करंट कॅरिंग कंडक्टर करते मॅग्नेटिक फील्ड जर मॅग्नेटिक फील्ड करत असेल तर हे बघा हा जे आहे मॅग्नेटिक फ्लक्सेस इथे पण तर फ्लो होणार ना या ठिकाणी तर येणारच सोबत काय झाले हे याच्या सोबत काय झाले लिंक झाले म्हणजे काय झालं या कॉइलनी या कॉइलनी का कोणते फ्लक्सेस प्रोड्यूस केले एक जे फ्लक्सेस या आयरन पार्ट मध्ये आहे दुसरे फ्लक्सेस पाहिजे याच्या सोबत लिंक झाले जे काय झाले याच्या सोबत लिंक झाले मी काय करतो याला म्हणतोय 1 आणि याला म्हणतोय 2 जर मी पाहत असेल तर टोटल फ्लक्स किती प्रोड्यूस झाले टोटल फ्लक्स काय झाले जास्त प्रोड्यूस टोटल फ्लक्स जे आहे ते काय झाले जास्त प्रोड्यूस झाले काही फ्लक्स याच्या स्वतःच्या सोबत लिंक झाले आणि बाकी फ्लक्स तुम्हाला काय मिळाले युजफुल फ्लक्स याला हे जे मी म्हणतो 1 प्लस 2 याला मी म्हणतो या ठिकाणी 1 प्लस 2 ला म्हणतो मी हे आहे माझे टोटल फ्लक्स हे काय आहे टोटल फ्लक्स का बरं हे जे आहे ते युजफुल फ्लक्स जे आयरन पार्ट मध्ये एअर गॅप मध्ये आहे सगळेचे सगळे ते क्लोज पाथ कंप्लीट करणार आहे इथनं सुरू झालं इकडे येणार आहे पूर्ण पाथ कंप्लीट करणार काही इथनं सुरू झालं इथेच लिंक झाल्या हे जे फ्लक्सेस आहे जे आपल्या कामात पडले आपल्या कामात कोणते पडले जे आयरन पार्ट मधून फ्लो झाले जे एअर गॅप मध्ये आले ते कोणते आपल्या कामाचे ते कोणते आहे युजफुल पण हे कामात पडले काय हे कोणते झाले या फ्लक्सला कोणते फ्लक्स म्हणतो आपण लिकेज फ्लक्स म्हणतो आपण याला म्हणतो लिकेज फ्लक्स या ठिकाणी आता का 3 फ्लक्सेस दिसतात आहे टोटल फ्लक्स किती आहे लीकेज फ्लक्स किती आहे युजफुल फ्लक्स किती आहे तर इथे डिफाइन करतो लीकेज फॅक्टर पा इथे डिफाइन करतो लीकेज फॅक्टर पा काय राहते लीकेज फॅक्टर राहते टोटल फ्लक्स डिवाइडेड बाय युजफुल फ्लक्स एक लक्षात घ्यायचा लीकेज फॅक्टर हा जो लीकेज फॅक्टर दिसतोय याची व्हॅल्यू ही राहते ऑलवेज ग्रेटर दॅन 1 कारण काय टोटल फ्लक्स जास्त युजफुल फ्लक्स काय कमी आहे कारण काय इथे फ्लक्स काय झाले लीक झाले इथे फ्लक्स काय झाले तुमचे फ्लक्स काय झाले आहे लीक झाले तर फ्लक्स लीक झाले तर तुमचे काय झाले युजफुल फ्लक्स कमी झाले टोटल फ्लक्स काय जास्त लीकेज फॅक्टर काय आहे लीकेज फॅक्टर काय राहणार आहे ऑलवेज काय राहणार आहे ग्रेटर दॅन 1 राहणार आहे आणि हा लीकेज फॅक्टर कधीही कोणतीही मशीन डिझाइन करत असेल त्याच्यावर हा कन्सिडर करत असतो फॉर मॉडर्न मशीन ज्या पण मॉडर्न मशीन आहे आता ज्या पण मॉडर्न मशीन्स आहे त्याच्यासाठी त्या लीकेज फॅक्टरची व्हॅल्यू राहते 1.2 या लीकेज फॅक्टरची जी व्हॅल्यू राहते ती किती राहते 1.2 राहते आपण नेहमी
ज्या लिकेज फॅक्टरच्या व्हॅल्यूला कमीत कमी ठेवायचा प्रयत्न करतो, याची आयडियल जी व्हॅल्यू आहे लिकेज फॅक्टरची आयडियल व्हॅल्यू तुम्हाला किती पाहिजे असते? तुम्हाला पाहिजे असते 1 असेल म्हणजे काय की टोटल फ्लक्स आणि युजफुल फ्लक्स काय झाले? सारखे झाले, म्हणजे कुठेही लिकेज होत नाही, कुठेही लिकेज होत नाही आहे. जेवढे फ्लक्स आहे आपल्याकडे तेवढे काय आहे? तेवढेचे तेवढे यूज होतात आहे, तेवढेचे तेवढे काय आहे? युजफुल आहे. तर या ठिकाणी जे आपण पाहिलं, या ठिकाणी बघा दोन फॅक्टर पाहिले. एक पहिला फ्रिंजिंग पाहिला, दुसरा या ठिकाणी होता आपला लिकेज फॅक्टर.